मंडळी, उन्हाळी वाळवणामध्ये तेलाचा वापर न करता खमंग खुसखुशीत तिप्पट फुलणारे पांढरे शुभ्र ज्वारीचे पापड किंवा भातोड्या बनवल्या. त्यासाठी 1 किलो ज्वारी 3 दिवस पाण्यामध्ये भिजवून घेतली. दररोज त्यामधलं पाणी बदलून घेतलं. तिसऱ्या दिवशी ज्वारी पाण्यामधून बाजूला काढून एका सुती कापडावरती फॅनच्या हवेला 2 तासासाठी सुकवून घेतली. सुकवून घेतलेली ज्वारी थोडी थोडी करत मिक्सरला बारीक करून घेतली आणि एका सोजीच्या चाळणीने गाळून घेतले. जे गाळून मिळालेलं पीठ होतं त्यामध्ये खूप सारं पाणी घातलं आणि रात्रभर झाकून ठेवलं. राहिलेला कोंडा होता त्याच्या भातवड्या केल्या. चौथ्या दिवशी पीठ भिजत ठेवलेलं होतं त्याच्यावरती आलेलं पाणी बाजूला केलं आणि जो खाली चीक बसलेला होता तो एका पातेल्याने मोजून घेतला. ज्या पातेल्याने चीक मोजून घेतला त्याच पातेल्याने मोजून 3 पट इतकं पाणी उकळतं गरम करून घेतलं. त्यामध्ये चवीकरता मीठ आणि तीळ घातलं आणि तयार करून घेतलेला चीक होता तो घातला आणि 20 मिनिटांसाठी मिश्रण शिजवून घेतलं. मिश्रण शिजल्यानंतर छान असे गोल गरगरीत पळी पापड बनवून घेतले. 3 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतले. मस्त पापड बनवून तयार होतात. चला पटकन लाईक करा.